हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही? सर्व मजेत आहात ना? तर तुम्ही मागे बघू शकता आहात की मागे खूप छान असं युनिक प्लेस तुम्हाला बघायला भेटते. आणि आम्ही आत्ता आलेलो आहोत वानोडीमध्ये. आणि वानोडीमध्ये आहे शिंदे छत्री. महादजी शिंदे यांचं हे स्मारक आहे. आम्हीही पहिल्यांदाच आलेलो आहोत, जास्त माहिती नाही आहे आम्हाला. तर बघू, एक्सप्लोअर करू. आपल्याला काय इतिहासातलं स्पेशल इथं बघायला किंवा शिकायला भेटतं ते तुम्हालाही दाखवतो. तर चला बघूया. तर इथं एंट्री पास घ्यायची आहे आणि एंट्री पास आहे 20 रुपये. तर आम्ही पण घेतली आहे एंट्री पास. महादाजी शिंदे किंवा माधवराव सिंधिया ह्या नावाने ओळखले जाणारे हे एक मराठा राजकारणी आणि सेनापती होते. महादाजी शिंदे यांचा मृत्यू वयाच्या 63व्या वर्षी झालाय आणि त्यांची समाधी ह्याच परिसरामध्ये आहे, म्हणून ह्याला शिंदे छत्री असे म्हणतात. शिंदे छत्री हे महादाजी शिंदे यांना समर्पित स्मारक आहे. 1794 रोजी महादाजी शिंदे यांच्या अंत्यसंस्काराचे ठिकाण दर्शवणारा हा एक हॉल आहे. राजपूत स्थापत्य शैलीतील 3 मजली स्मारक पुणे शहरामधील एक महत्त्वाची खुणांपैकी एक खूण आहे. सिंधिया घराण्यातील राजांचे आणि सेनापतींचे इथे छायाचित्र आपल्याला बघायला भेटतील. तसेच त्यांचे कार्य व कारकीर्द येथे नमूद केलेले आहे. तुम्ही बघू शकता की खूप सुंदर अशी ही वास्तू आहे आणि ह्या वास्तूमध्ये भरपूर असे पिलर आहे आणि त्यांच्यावर खूप सुंदर असे नक्षीकाम पण आहे. या वास्तूला अशा बऱ्याच खिडक्या आहेत आणि या खिडक्यांमधून बाहेरचा निसर्ग खूप सुंदर दिसतो आणि त्यामुळेच ह्या वास्तूमध्ये खूप छान असा उजेड आणि वातावरणही इथलं खूप छान आहे. तर इथे आहे त्यांची समाधी. तर महादजी शिंदे यांचं कार्य हे मराठा साम्राज्यासाठी खूप महत्त्वाचं आणि मोलाचं आहे. आपल्याला माहितीच आहे, पानिपतच्या 3ऱ्या लढाईनंतर उत्तर भारतामध्ये महादजी शिंदेंनी मराठा साम्राज्यासाठी भरपूर लढाया जिंकल्या आणि खरं तर खूप मोठं काम त्यांनी उत्तर भारतात मराठा साम्राज्य वाढवण्यामध्ये केलं. तर त्यामुळे खरंच मराठा साम्राज्यासोबत त्यांची जी जवळीक होती ती खूप होती. इथं आहे विठ्ठल रुक्मिणी यांचं मंदिर.
तर बघा कसं स्ट्रक्चर आहे, खूप छान असं. खाली आहे दगडी बांधकाम अर्ध्यापर्यंत, त्याच्यावरती संगमरवरी आणि जे मंदिराचे कळस आहेत ते खूप सारे आहेत. मला थोडं झूम करून दाखवतो आम्ही. हे बघा किती सारे कळस आहेत आणि तो आहे वरती मेन कळस. खूप सुंदर आहे. जे कोणी पुण्यात राहतं त्यांना माहीत नसेल तर एक वेळा व्हिजिट करा. खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकता इथं वरती खूप मोठा ईगल बसलेला आहे. तो ॲक्च्युली खूप वरती आहे पण तरी खूप मोठा दिसतोय. रिअलमध्ये जर बघितलं तर बराच मोठा आहे. बघा तुम्ही किती छान व्ह्यू आहे. तर इथं शिंदे छत्रीचा एक छान असा व्ह्यू आणि त्याच्या पाठीमागे सूर्य आहे. तर खूप छान व्ह्यू दिसतोय हा.